वयाच्या 15व्या वर्षी जर तुम्ही भावनिक गुंत्यात अडकलात तर ते पूर्णपणे तुमच्या मनावर राज्य करतं. वयाच्या 25 पर्यंत जर तुम्ही डझनभर जोडीदार बदलले असतील तर त्यामुळे एक ठराविक ताणतणाव निर्माण होईल. ज्या क्षणी तुम्ही शरीर खुले करता तेव्हा ते अशा प्रकारे लक्षात ठेवतं की तुमचं मन समजू शकणार नाही. जर तुम्ही या प्रणालीमध्ये गोंधळ निर्माण केला तर तुम्हाला जीवनाची परिपूर्ण क्षमता माहीत होणार नाही. नमस्कार सद्गुरू. पौगंडावस्थेत लैंगिक संबंधांचा अनुभव घेणे किंवा त्यात अडकणे याचा किशोरवयीन मुलांवर काय परिणाम होतो आणि या बाबतीत पालक काय करू शकतात? पहा, एखाद्याच्या जीवनावरचे इतर परिणाम. उदाहरणार्थ, ते शिक्षणासाठी शाळा किंवा कॉलेजला जातात. पण एकदा काही ओढ निर्माण झाली, वयाच्या 15व्या वर्षी जर तुम्ही एका प्रकारे भावनिक किंवा शारीरिक गुंत्यात अडकलात तर ते तुमच्या मनावर पूर्णपणे राज्य करतं. तुम्ही याला जीवनाचा एक भाग म्हणून हाताळू शकत नाही, तेच पूर्णपणे व्यापून टाकतं. ज्या काळात स्वतःला घडवायची गरज असते तेव्हा तुम्ही स्वतःला खर्च करताय बरं का. एका ठराविक वयाला पोहोचेपर्यंतचा हा काळ स्वतःला तयार करण्याचा आहे, जेणेकरून तुम्ही जीवनाच्या एका ठराविक टप्प्यापर्यंत पोहोचाल आणि मग जीवन एका वेगळ्या प्रकारचं असेल. अगदी व्यावहारिक दृष्टीनं बोलायचं झालं तर कोणताही आध्यात्मिक संदर्भ न घेता मी फक्त हे सांगतोय की एक मनुष्य म्हणून, एक व्यक्ती म्हणून व्यवस्थित जगण्यासाठी, जीवनाचा मार्ग सोपा करण्यासाठी जी काही कौशल्ये आणि क्षमता प्राप्त करायच्या आहेत, तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये पडता. असे खूप कमी लोक आहेत जे हे सर्व सांभाळून शिक्षणात सातत्य ठेवू शकतात. बाकीचे फक्त भरकटून जातात. अमेरिकेत शाळकरी मुलं विद्यापीठापर्यंत पोहोचतात याची टक्केवारी किती आहे? मला नाही वाटत किती चांगली आहे. खूप कमी. मला संख्या माहीत नाही, पण मला खात्री आहे की ती कमी आहे. कारण तुम्ही पहा, आजकालचे तरुण ज्या प्रकारे आहेत त्यांचं प्रमाण खूप वाढलंय. हे फक्त बरं का, काही अपवाद इथं तिथं असतातच. त्यांचा क्रांतिकारक पैलू किशोरवयीन जीवनाचा तो नेहमी तिथं असतोच. तसा एक गट असतोच. पण जेव्हा तो गट मोठा होतो मग नक्कीच काळजीचं कारण आहे. एका समाजासाठी, देशासाठी ते काळजीचं आहे. जर तुम्ही यावर उपाय केला नाही तर राष्ट्र प्रगती करणार नाही. मला नेमकी संख्या माहीत नाही, पण अनेक प्रकारे अमेरिका त्या टप्प्यावर पोहोचत आहे. जोपर्यंत तुम्ही देशाच्या बाहेरून पात्र लोक आणत नाही तोपर्यंत पुढच्या 25 वर्षात तुमच्याकडे कोणत्याही कामासाठी पात्र लोक उरणार नाहीत. तुमच्याकडे रॅप संगीतकार आणि बास्केटबॉल खेळाडू असतील. तुमच्याकडे दुसरं कोणीही नसेल. आधीच ते त्या दिशेनं चाललंय. तुम्ही फक्त बास्केटबॉल खेळाडू, रॅप संगीतकार किंवा मसाज थेरपिस्ट यांच्या जीवावर राष्ट्र उभारू शकत नाही. ठीक आहे, मी त्यांच्या विरोधात नाही. हे फक्त इतकंच आहे की वेगवेगळ्या कार्यात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी जर ती मोठ्या प्रमाणात एकांगी, चैनीकडे वळलेली असेल तर त्या राष्ट्राला, समाजाला नक्कीच भोगावं लागेल. दुर्दैवाने हा देश त्याच दिशेने चालला आहे. काही पिढ्यांनी एक महान राष्ट्र घडवलं. आता ते कुठेतरी दुसरीकडेच जात आहे. जे असेल ते. आशा आहे सुधारणा होईल. पण ती वेगळी गोष्ट आहे. यामुळे एखाद्याच्या ऊर्जेवर काय परिणाम होतो? मला वाटतं की आपण काही वेळा याबद्दल बोललो आहोत. तुमचं शरीर आणि मन यांच्यामध्ये. तुम्हाला जर यांना दोन वेगवेगळे अस्तित्व म्हणून पाहायचं असेल, जे बरेच लोक दोन वेगळ्या गोष्टी म्हणून अनुभवतात, जरी तसं नसलं तरी. तुम्हाला काय वाटतं, कुणाकडे जास्त स्मृती आहे, तुमचं शरीर की मन? तुमच्या मनापेक्षा तुमच्या शरीराकडे करोडो पटीनं जास्त स्मृती आहे. हे पहा, तुमच्या पणजीचं नाक तुमच्या चेहऱ्यावर आहे. तुम्हाला तुमची पणजी आठवते का? नाही. तुमचे पूर्वज लाखो वर्षांपूर्वी कसे दिसत होते हे तुम्हाला आठवतंय का? ते सर्व इथं या शरीरात आहे. अगदी आजही ते शरीराच्या लक्षात आहे. तुमच्या शरीराकडे प्रचंड प्रमाणात स्मृती आहे. तर शरीराचे काही पैलू आत्ता सध्या तिथं स्पर्शयोग नावाची एक गोष्ट आहे. स्पर्शयोग म्हणजे स्पर्शाचा योग. समजलं? जर मी याला स्पर्श केला, आता खरं तर तुम्ही देखील हे लक्षात ठेवता, फक्त तुम्ही त्याला योग बनवलं नाही, एक वेगळी प्रक्रिया बनवली आहे. जर तुम्ही आता या फर्निचरला स्पर्श केला
आणि एका वर्षानंतर मी तुमचे डोळे झाकून पुन्हा याला स्पर्श करायला लावला तर तुम्ही ओळखू शकाल. मला वाटतं की हे तेच फर्निचर आहे, नाही का? हो की नाही? तुम्ही ओळखणार नाही का? ओळखणार की नाही? तुम्ही ओळखणार. तिथं स्पर्शाची स्मृती असते. तर तिथं संपूर्ण योगिक प्रणाली आहे, स्पर्शाच्या स्मृतीचा वापर करणारी. ते फक्त इतकंच करतात की जाऊन दगडाला स्पर्श करतात, जाऊन झाडाला स्पर्श करतात. झाडावर प्रेम करणं नाही हे समजून घ्या, ती भावनिक गोष्ट झाली. फक्त झाडाला स्पर्श करणे. आम्ही भावस्पंदनासारख्या कार्यक्रमात असंच काहीतरी करतो. आम्ही स्पर्शाचा वापर अतिशय शक्तिशाली पद्धतीनं करतो. फक्त स्पर्श करणे, फक्त जागरूक असणे, त्या स्पर्शाची जाणीव आणि त्या स्पर्शाची ऊर्जा लक्षात ठेवणे. यामुळे विस्फोट होतो आणि लोक रडतात, जमिनीवर लोळतात, हॉलभर नाचू लागतात. तुम्ही पहा त्यांना. फक्त एका स्पर्शामुळे. हा स्पर्श योग आहे. योगाचा असा एक संपूर्ण आयाम आहे. तर शरीराकडे लक्षात ठेवण्याची प्रचंड क्षमता आहे. विशेषतः जेव्हा ते एका ठराविक प्रकारे खुले बनते. सोप्या भाषेत सांगायचं तर लैंगिकता तुमचं शरीर दुसऱ्या कशासाठी तरी एका वेगळ्या शक्यतेसाठी खुलं करण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा ते अशा प्रकारे खुलं होतं तेव्हा ते रस्त्यावरून चालतानाच्या अनुभवांपेक्षा खूप जास्त पटीनं गोष्टी लक्षात ठेवतं. हेच कारण आहे की भारतात संस्कृती मुख्यतः कललेली होती पूर्वी, आता नाही. सध्या आपण विचित्र झालो आहोत. पण मुळात इथली संस्कृती आध्यात्मिक मुक्तीकडे झुकलेली होती. सर्व काही पूर्वीच्या पिढ्यांमध्ये हे नक्की होतं. आपल्याला सतत सांगितलं जायचं. ही पिढी ते विसरली आहे. विशेषतः शरीर खुले करून तुम्ही जे काही करता, जसे की जेवणं किंवा लैंगिकता, या गोष्टी तुम्ही कुठेही करत नाही. तुम्ही शक्य तितकं कमी स्तरावर मर्यादित ठेवता की तुमचा संपर्क कुठे होतोय. कारण ज्या क्षणी तुम्ही शरीर खुलं करता ते अशा प्रकारे लक्षात ठेवतं जे तुमच्या मनाला कधीच समजणार नाही. ते प्रत्येक पैलू लक्षात ठेवतं. पहा, अगदी आजही मी जेव्हा घरी जेवतो तेव्हा नेहमी जेवणात एकच पदार्थ ठेवतो. समजलं? आम्ही 10 वेगवेगळे पदार्थ खात नाही, कारण आम्हाला नेहमी हे शिकवलंय की जेव्हा तुम्ही जेवता तुम्हाला जे आवडतं तीच गोष्ट खा. त्या एका गोष्टीत 2 ते 3 पदार्थ असतात, पण ती एकच गोष्ट. तुम्ही ते सगळं खात नाही. आजकाल सगळीकडे बुफे डिनर असतात. तिथे 25 पदार्थ असतात आणि लोक थोडं थोडं करून 25 पदार्थ खातात. मला वाटतं की तुम्ही हे तपासावं. आपण 25 पदार्थ बनवूया. ठीक आहे? तुम्ही हे खा, त्या रात्री ध्यान करा, दुसऱ्या दिवशी सकाळी ध्यान करा आणि पहा कसं वाटतं. उद्या साधं अन्न घ्या, शिजवलेलं अन्न घ्या. शिजवलेलं ते कच्चं असा बदल करू नका. तेच शिजवलेलं अन्न. फक्त एकच पदार्थ खा. पहा कसं वाटतंय. प्रणाली ज्या प्रकारे कार्य करते त्यात खूप फरक जाणवेल. यात पचनाचे तथ्य आहेत. फक्त तेवढंच नाही, तर त्याच्या ऊर्जेचा पैलू खूप वेगळा जाणवतो. फक्त वेगवेगळे पदार्थ खाण्याने तुमच्या प्रणालीवर जर एवढा परिणाम होत असेल, तर वयाच्या 25 पर्यंत 2 डझन जोडीदार बदलणे, शारीरिकदृष्ट्या त्या पैलूला खुलं करणं, हे तुमच्यावर स्मृतीचा खूप जास्त प्रभाव टाकतं. ही स्मृती तुम्हाला अशा जागी नेऊ शकते जिथून बाहेर पडण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. हे तुम्हाला ठराविक तणावाच्या स्थितीत नेईल. शारीरिक, मानसिक, भावनिक अस्वस्थता. प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात ते प्रकट होतं. इतर अनेक वेगवेगळे घटक. प्रत्येक व्यक्तीची आंतरिक शक्ती नावाची एक गोष्ट असते, जी वेगवेगळ्या आयामांमधून येते. एका स्तराच्या उद्दीपनामुळे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रमाणात त्रस्त होऊ शकतात. होय. जर डास चावला, सध्या जर 100 डास आले आणि तुम्हा प्रत्येकाला चावले, तर त्या चावण्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळ्या पातळीवरचा त्रास होईल. असं आहे की नाही? हे अनेक पैलूंवर अवलंबून असतं. तुम्ही डासाच्या चावण्याला कशी प्रतिक्रिया देता हे जर मी पाहिलं तर मला कळतं की तुमचे आजी आजोबा कोण होते, तुमचे पूर्वज कसे होते, तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगलात, तुमचा जन्म कसा झाला आणि मृत्यू कसा होईल. खरंच, मी थट्टा करत नाहीये. जर आपण हे समजून घेतलं की सध्या तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत तुम्ही डासाच्या चाव्याला कशी प्रतिक्रिया देता,
कारण तुम्ही कशी प्रतिक्रिया देता हे तुमच्याकडे असणाऱ्या कार्मिक स्मृतीवर अवलंबून आहे. ही प्रतिक्रिया फक्त शारीरिक नसेल, शरीर स्वतः वेगवेगळ्या स्तरांवर प्रतिक्रिया देतं. डासाचा चावा तोच आहे. प्रत्येकाचं शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतं का? तर तुम्ही ते धुडकावून लावता. ठीक आहे, मला डासाच्या चावण्याची ॲलर्जी आहे, पण जीवनाकडे पाहण्याचा हा एक अत्यंत वरवरचा दृष्टिकोन झाला. तर याचा प्रत्येक पैलू, प्रत्येकाच्या बाबतीत तो वेगवेगळा असू शकतो. एखादा सांगेल, मी या सगळ्यातून गेलोय आणि मी छान जगतोय. शक्य आहे. एका स्तरावर तुम्ही कदाचित चांगले जगत असाल, पण प्रत्येकजण त्या मर्यादेपर्यंत हे नेऊ शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही कदाचित तसे होता, पण आता तुम्ही स्वतःला असं बनवलंय, दुसऱ्यापेक्षा थोडं चांगलं, आणि तुम्ही आनंदी आहात. हा तुमचा प्रश्न आहे. एखादा वृक्ष किंवा नारळाचं झाड तेवढं उंच होणं अपेक्षित आहे. तुम्ही या झुडपापेक्षा थोडे उंच आहात म्हणून तुम्हाला वाटतं की तुम्ही महान आहात. काय करायचं तुमच्या बाबतीत? तर तुमच्या जीवनाची परिपूर्ण क्षमता माहीत होणार नाही जर तुम्ही अनावश्यक स्मृतींच्या स्तरांनी प्रणालीला गोंधळात टाकलं तर. हेच कारण आहे. विशेषतः मुलं जेव्हा ती खूप खुली असतात, याच कारणामुळे आपण व्यवस्था अशी बनवली की वयाच्या 12 वर्षांपर्यंत कोणतंही औपचारिक शिक्षण नाही. आज तुमचा नाईलाज आहे. शिक्षण अनिवार्य आहे. सरकारी नियम आहेत. 6 वर्षापर्यंत तुम्हाला शिक्षण सुरू करावं लागतं, नाहीतर ते पालकांना अटक करू शकतात. भारतात आता शिक्षण सक्तीचं आहे. तुम्ही तुमचं मूल 5 वर्ष 10 महिन्यांचं होईपर्यंत शाळेत पाठवलं नाही तर तुम्ही तुरुंगात जाऊ शकता, कारण तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवलेलं नाही. ठीक आहे? पण एरवी परंपरेनुसार 12 वर्षापर्यंत तुम्ही त्यांना काहीही शिकवत नाही, कारण तुम्हाला त्याच्या स्मृती प्रणालीमध्ये हस्तक्षेप करायचा नसतो. तुम्हाला ते तसंच ठेवायचं आहे. फक्त त्याचं शरीर, मेंदू विकसित होऊ द्यावा. माहिती नंतर भरायची. जर तुम्हाला तुमची मुलं जाणीवपूर्वक वाढवायची असतील, जर काही ठराविक गोष्टी द्यायच्या असतील, तर मग आपल्याला एक पूर्णपणे वेगळं जग निर्माण करावं लागेल. ते शक्य नाही, कारण जग कुठेतरी दुसरीकडेच गेलंय. विशेषतः पाश्चात्य समाज तर पूर्णपणे जीवनविरोधी झाला आहे आणि बाकीचे सर्वजण त्यांची बरोबरी करत आहेत. भारतातल्या शहरांची परिस्थिती काही चांगली नाही. पूर्ण देश तसा बनला नाहीये, पण शहरी भाग तर अमेरिकेपेक्षाही जास्त अमेरिकन झाले आहेत. ते अगदी मॅकडॉनल्ड्समध्ये खात आहेत. तर हे जगात आदर्श बनलं आहे. हे आदर्श ठरलं आहे आणि प्रत्येकजण वेगानं ते गाठण्याचा प्रयत्न करतोय आणि ते तिथेपर्यंत पोहोचतील. दुर्दैवानं तिथे पोहोचतील. पण स्वतःच्या मुलांविषयी चिंता करणारे लोक इतकंच करू शकतात, कारण तुमच्या मुलाला प्रभावित करणारे तुम्ही एकटेच नाही. तुमचा प्रभाव कदाचित फक्त 10% आहे. बाकी 90% दुसरीकडून होतोय. तुम्ही तो पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही. फक्त थोडा मर्यादित ठेवू शकता. तुम्ही थोडा, बरं का? जर तुमची उपस्थिती अधिक मोठी झाली तर त्यांच्यावर थोडा अजून प्रभाव टाकू शकाल. लोकांना वाटतं की मुलांसोबत जास्त वेळ घालवल्यानं त्याचा प्रभाव पडेल. नाही. मी सांगतोय, जर पालकांनी तुम्ही मुलांसोबत जास्त वेळ घालवला तर कदाचित ते तुमचे शत्रू बनतील. होय. हे जास्त वेळ देण्याबद्दल नाहीये. तुम्ही स्वतःला कशा प्रकारचा मनुष्य बनवलंय याबद्दल आहे. त्यांना तुम्ही आवडलात तर कदाचित तुमचा प्रभाव पडेल. नाहीतर तुम्ही त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवला आणि तुम्ही आवडत नसाल तर नावड वाढत जाईल. होय. अनेक नाती यामुळेच टिकून आहेत, कारण एक व्यक्ती प्रवासात असते. मी काही वाईट बोलतोय का? तर जास्त वेळ हे उत्तर नाहीये. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला विकसित करावं लागेल, म्हणजे ते तुमच्यामुळे प्रभावित होतील. तुम्ही ज्या प्रकारे आहात त्यामुळे ते प्रभावित होतील. मग तुमचा थोडा प्रभाव पडू शकतो. नाहीतर ते त्यांच्या मित्रांमुळे प्रभावित होतील. ते तो प्रभाव घेतील. तर शिक्षण पद्धती, बरं का, ते एकाच ठिकाणी नाहीये. मी काहीतरी शोधत होतो. ती इंटरनेटवरची छोटी जाहिरात होती. मी एक साधन शोधत होतो. ठीक आहे. ते फक्त एक मेकॅनिकल टूल होतं. पाहण्यापेक्षा अधिक काहीतरी होतं. ठीक आहे.
पण त्या पाण्याच्या बाजूला एक बिकिनी घातलेली स्त्री अशी उभी होती. मला माहित नाही की तिचा त्या पाण्याशी काय संबंध आहे. तिने बिकिनी घातलीय. कदाचित कायद्यानं ती काढायला परवानगी नसेल. नाहीतर तीही काढून ती तिथे उभी राहिली असती. ठीक आहे. एक पाना विकण्यासाठी. कशासाठी? एक पाना विकण्यासाठी. तुम्हाला नग्न स्त्रीची काय गरज आहे? यामुळे विक्री कशी काय वाढते हे मला कळत नाही. पण अशी गोष्ट आहे. आणि हे फक्त एखाद्याला शारीरिकरित्या उघडं करण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर सुखाची सगळी कल्पना हे काही आजचं नाहीये. असं समजू नका की हे अचानक घडलंय. सुखाची ही कल्पना मी आजचं सांगत नाहीये. तुम्ही 50 किंवा 60च्या दशकातील चित्रपट पहा. ते शेवटी काय साध्य करतील? एक स्त्री आणि पुरुष हातात हात घालून चाललेत आणि आता ते आयुष्यभर आनंदात राहतील. ते पुढे कसे जगले हे कोणालाच माहीत नसतं. चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये ते हातात हात घालून चाललेत आणि हेच आयुष्याचा आदर्श मानलं गेलं. हा मूलभूत विचार बदलण्याची गरज आहे. होय, आपण नाती बनवतो. आपल्या काही मूलभूत गरजा आहेत, पण हे काही आपल्या आयुष्याचं ध्येय नाही. जर हा पैलू मोठ्या प्रमाणावर समाजात रुजला नाही, तर ते खूप दूर आहे. आपण हे साध्य करण्याच्या जवळपास देखील नाही. पण एका आदर्शासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही. कदाचित याला लाखो वर्ष लागतील, पण किमान आपण आपल्या आयुष्यात तरी हे आणू शकतो. तर हे जाणीवपूर्वक घडणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी, एक पाना विकण्यापासून ते तुम्ही घरात कसे वागता इथेपर्यंत, आणि तुम्ही एक मनुष्य म्हणून कसे आहात. तुम्हीच जर एखाद्या हॉर्मोन्सच्या विस्फोटासारखा आहात आणि मग तुम्ही तुमच्या टीनेज मुलांना सांगताय असे वागा तसे वागा, त्याचा काही उपयोग होणार नाही. पहा, एखाद्यावर संस्कृतीचा प्रभाव खूप मोठा असतो. खूप कमी लोक स्वतःला त्यापासून मुक्त ठेवू शकतात. फार कमी लोक. बाकी सर्वजण ते ज्या संस्कृतीत जन्मले आहेत त्यानुसार घडतात. खूप कमी लोक नवीन संस्कृती आणतात. बाकीचे सर्वजण बळी पडतात त्यांच्या आसपासच्या गोष्टींना. असंय की नाही? तर हे बदलणं एका दिवसाचं किंवा एका पिढीचं प्रकरण नाहीये. पण त्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही. आपण फक्त प्रयत्न करू शकतो. लगेचच मोठ्या निकालाची अपेक्षा करू शकत नाही. पण अनेक प्रकारे पहा, हे सगळीकडे आहे, फक्त एका देशात नाहीये. इथे ते घडत आहे. एका ठराविक पातळीच्या थेट आणि अपरिपक्वपणाने. पण हे सगळीकडे घडतं. कारण शरीराच्या काही नैसर्गिक प्रवृत्ती आहेत ज्या दाबल्या जाऊ शकत नाही आणि दाबूही नये. फक्त त्यांना नीट करण्याची गरज आहे. बस इतकंच. आपण शरीराच्या नैसर्गिक प्रवृत्तींना आणि मानवी गरजांना दाबण्याबद्दल बोलत नाही आहोत, पण त्यांना नीट करण्याची गरज आहे. तुम्ही जिथे जाताय तिथे त्यांना अपरिपक्वपणे व्यक्त होऊ न देणं गरजेचं आहे. जर अपरिपक्वपणे व्यक्त होणं काढून टाकलं तर लैंगिकता हा तुमच्या आयुष्याचा एक भाग होईल. आत्ता सध्या तुमचं आयुष्यच लैंगिकतेचा एक भाग आहे. तो जर तुमच्या आयुष्याचा एक छोटा भाग असेल तर काहीच अडचण नाही. पण जर तेच तुमचं संपूर्ण आयुष्य असेल तर तो आजार आहे. मग तो पैसा, सेक्स किंवा इतर काही असो, कोणतीही गोष्ट. जर तो छोटा भाग संपूर्ण भाग बनला मग त्याला आजार म्हणतात. हो की नाही?